मला सांगतो मी तळेगाव यामाडी शेतून बोलतोय. हा बोला ना. मला आपली बायको आहे ना, दोन दोन महिने झालं कंप्लीट दिली तर यामाडी मध्ये हा हा नावला कोंबड्यामध्ये. मी खुद्द नावला कोंबड्यातलंच आहे. हा हा तर बायको गेली ना, 2 महिने झाले कंप्लीट हा निघून. एका माणसाचा नंबर आलेला आहे मला हा गावाचा. मला बारक पोरग, मला एक कोणी नाही, माझी एवढी गरीबी आहे की मला खायला आज नाही एवढा म्हटलं आले. हा एक डोळा गेलाय म्हटला. हा. तर का असं की कंप्लीट दिवस होता, त्यांनी काय केलं नाही म्हटली. कंप्लेंट वगैरे दिली तुम्ही पोलीस स्टेशनला? कंप्लीट दिलेली नाही. पोलीस स्टेशन मधून काय मदत वगैरे नाही भेटली तुम्हाला? काहीच नाही भेटली मला. त्यात हे अजून हेच भेटलं नाही. काय त्याचं ठिकाणच भेटलं नाही माझ्यात. तुमच्या वाईफचा नंबर चालू आहे का? नंबर नाही चालू. ते पोर गेले ना घेऊन, हा हा. ते पोरचा बंद दाखवले नंबर. त्या पोराचा ते नंबर आहे का? हा, पोराचा पण नंबर बंद आहे का त्या? त्या पोरचा पण नंबर त्याच्याकडे दिला नाही ना. 2 नंबर आहे त्यांचे त्या पोराचं. काम काय करता तुम्ही? मी सर तुम्हाला आपला डोळा गेलाय. तुम्ही हा. या घरामध्ये म्हणजे ते फुल पडलं ना घरामध्ये. मी घरामध्येच आहे आता. हा. माझ्या झाला घरामध्ये कामाला होतो मी. दोघं नवरा बायको कामाला होतो. हा हा त्याला सांगू सुद्धा काय केलं नाही त्यांनी. तुम्हाला सांगू फार सांगा, तुझ्या पाया पण सांगतो आपलं एवढा हाल चालू आहे ना, आज खायला नाही एवढं आपला हाल चालू आहे. 10 वर्षाचा पोरग आहे मला. मग तुमची बायको गेली याचा रिझन काय आहे? कशामुळे गेली? तुम्हाला सांगू कसं माहिती का, पहिली पण गेली होती मी महिनाभर, 8-9 महिने गेली त्याच पोरासंग. हा हा मी महिनाभर आणली, महिना ते 1.5 महिना घरी राहिली. हा हा आणि त्याच्यानंतर ना पोरगण ती तळेगावला म्हणून गेली. आणि तळेगाव पासून त्या पोराने तिथून उचलून नेली त्यांनी. हा. हा, त्याच पोराने. कुठे घेऊन गेला तो? तो तपासच नाही सर. ते सांगितलं झालं मला, तुम्ही लोकेशन काढा. माग मी पहिली पण कंप्लेंट दिली होती. मी स्वतः जाऊन आणली होती. त्यांनी काही केलं नाही. ठीक आहे मी ठीक स्वतः आहे. जाऊन आणली होती. तुमच्याकडे पोलीस स्टेशनचा नंबर आहे का? हा, पुढे जात होता नंबर आहे, जात हो म्हणून त्यांच्या कंप्लेंट आहे म्हटले माझी. ठीक आहे त्यांचा नंबर मेसेज करा मला. नाव काय तुमचं? प्रकाश बाळाजीराव चव्हाण. प्र- त्याला तुम्हाला सांगू सुद्धा काय केलं नाही. तुम्ही बघा तो काढत आमचे काय म्हणले, ते सरपंच नाही आपलं गावाचा, आमच्या गावाचा सरपंच आहे ना, त्यांनी सांगितलं होतं त्याला हा हा की बघा. आणि ते आमदार साहेब आहे का, त्यांच्या हाताखाली माणूस असतो ना, नाही का ते सिक्युरिटी काय म्हणतात हा बॉडीगार्ड. त्याला पण. हा, बॉडीगार्ड. हा बॉडीगार्ड. त्यांचा पण नंबर त्यांनी पण सांगितलं होतं. त्यांनी पण काय दखल घेतली नाही. 2 तारखेला 2 महिने होईल गेली. आणि तुला सांगू मला मी माग 9 ते 10 महिने गेली तरी मी घरात घेतली होती. काय मुळे पोरामुळे. हा आता पण आहे ना, काय झालं तरी म्हणलं गेली ना तरी मग आपण घरात घेऊ शकत नाही. आपल्याला काय हे करायचं नाही. पण फक्त माझ्या पोराचा एवढा हाल चालू आहे, खायला आम्हाला आलं नाही एवढा हाल चालू आहे यावा. मग खोटवाळा कोल्हापूरचा मी नावला कोंबड्यामध्ये तळेगाव यावाडीचे ना, नावला कोंबडं गाव आहे, तिथे राहायला आहे मी मातक समाजाचा आहे. हा. हा, काय म्हटलं तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये? मिसिंग कंप्लेंट वगैरे नाही घेतली का? मी घेतली ना त्यांनी विषय घेऊन सुद्धा. त्यांनी आता सांगू तुम्हाला हा. 11 तारखेला हा. तुम्हाला मी पाठवतो. त्यांनी ते काय माहिती का, पहिली घेते ना तू दुसरी बायको कर म्हणतात. हा डायरेक्ट बोलते ते. आज काय तिच्या आधी लागत होत, तू ते असेच आहे तसे. तुला सांगू का, आपले 4 वर्ष आपल्याला लागणार झालं 16 वर्ष. हा. 16 वर्ष आपल्याला लागणार झालं. सगळं सांग हे करून ते झालं. बघलंय ना, हार्नियाचं ऑपरेशन झालं. त्याच्यामध्ये काही कटिंग काय झालं असेल म्हणजे हा. ते हे काय त्यात तुम्ही माहिती का, तू दुसरी बायको कर पण आम्हाला त्रासच नकोय. तू सारखीच तुझी बायको जायचं सारख्या आम्ही जाऊन आणायची का. त्यांनी काही केलंच नाही. पण त्यांनी ठीक स्वतः जाऊन आणली. आहे जाधव सरचा मला नंबर मेसेज करा. कोण आहे ते? पीआय का एपीआय? एपीआय नाही, ते नाही का आपल्या अशाच्या हात हवालदार. हावरच म्हणतो नाही का ठीक आहे त्यांचे हे नावला कोंबडे का त्यांच्या गावाला, त्यांच्या हातीमध्ये. ठीक आहे तुमची केस त्यांच्याकडे आहे ना? हा, त्यांच्या केस आहे. त्याला सांगितले काय माहिती का, हा. आम्ही काय करू शकत नाही. तुम्ही भेटला त्यांचं नाही ते याच आहे का, हा फोन दिले टाकी बघा टॅकरला काय, हा 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 ट्रॅकरला. टॅकरला टाकले तेव्हा ते भेटलं तेव्हा तुला फोन करीन मी. हा हा
तसं आज मला फोन काही हे करू नको. फोन केला तरी म्हणतो मला मी तुला सांगन. माग पण 9 ते 10 महिने झालं मी स्वतः जाऊन आणली. मी त्याला कंप्लेंट देऊन सुद्धा मी स्वतः फोन करून आहे ना कोल्हापूरमधून आणली होती मी जाऊन. हा 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 तुला सांगू फक्त माझं एवढंच म्हणणे माझ्या परपंच वाटलं झाले ना ते पोर आहे ना आपलं पोराचं हे नाही. पण मला फक्त माझ्या पोराचा एवढा हाल झाला तुम्हाला वाटणार तुम्हाला कॉलिंग व्हिडिओ कॉलिंग करून दाखव घराची. माझी एवढी परिस्थिती मला खायला आज नाही खोटं सांगितलं तुम्हाला. ठीक आहे जाधव सरचा मला नंबर मेसेज करा बोलतो मी त्यांच्याकडून. तुम्ही बघा पाया पडून तुम्हाला फक्त आपलं काय करायचं नाही. चालतंय जेवढी मदत होईल ना तेवढी मदत करतो मी. सांग. हो ठीक. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर विशाल भंडारे बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. विशाल भंडारे, टायगर ग्रुप. हा सर, बोला. हा सर, प्रकाश चव्हाण यांनी तुमच्याकडे मिसिंग कंप्लेंट दिली आहे ना? बरोबर आहे. हा सर, ते काय झालं त्यांच्या मिसिंग कंप्लेंटचं? त्यांची दिली ट्रेसिंगला टाकली, तिने नंबर लावलाय, ते लावले आपण ट्रेसिंगला. हा ठीक आहे. मी म्हणलं सरशी बोलतो म्हणलं काय ते विचारतो. नाही, तुम्ही कुठून बोलता म्हटलं? सर मी बीड मधून बोलतोय. मग ते तिकडे कशाला चव्हाण आले प्रकाश? नाही सर, ते आम्ही सोशल मीडियावरती काम करतो ना, मदत वगैरे, ते युट्यूबवरून माझा नंबर घेतला त्यांनी मला कॉल केला. अच्छा, असं गेलं. हो. ते म्हणलं मी सरला बोलतो म्हटलं. अच्छा, अध्यक्ष कोण आहेत त्या ग्रुपचे? महाराष्ट्राचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव. माझे भाऊ आहेत ते. हा, भाऊ का? माझे भाऊ आहेत म्हटलं, करमाळ्याचे. हो. ठीक आहे, आज त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करतो. अच्छा, चांगली गोष्ट आहे. हो. ही त्याचे ट्रेसिंग लावले. काय आलंय त्याला माहिती आहे, बायको त्याचे 2दा पळून गेलेले, एकदा नाही 2दा गेलेले. हो. हा दारू पितोय, बरोबर? हा का? त्याने काय सांगितलं? हा दारू पितोय आणि त्याला शुगर आहे ना भरपूर. हा. मी बायकोला गेल्या वेळी ती माझ्याकडे आलती ना, म्हणजे जेव्हा मिसिंग गेली परत ती 6-8 महिन्याने आली परत. हो. त्या पोरं ज्याच्याबरोबर गेली तिथून पळून आली. मग तिथं मी स्टेटमेंट घेतलं ना, मग तेव्हा ती सांगत होती की सर त्याला शुगर आहे आणि मी तरुण आहे आणि काय करणार सर, मी कसं काय थांबे. मी म्हटलं अगं असं नसते बाई, म्हटलं किती काय केलं तर नवरा असतो आपण, तिच्याबरोबर राहिलं पाहिजे. नाही सर, मी नाही राहू शकत त्याच्याबरोबर, मी त्याच्याबरोबर जाणार. आता आपण काय बोलणार मग, असा विषय. तिचं स्वातंत्र्य 18 वर्ष पूर्ण झाले म्हणजे ते कुणाबरोबर जाईल, आपण काय करू शकतो, आपलं काम आपण करायचं, असा विषय असतो. झाले 2दा मिसिंग आहे ती, आता परत आलती, परत निघून गेली. हो. असा विषय आहे. मग लावलंय मी ट्रेसिंग, आमचं काम चालू आहे. आता बघू, जेव्हा ट्रेसिंग लागेल तेव्हा ते कसं आहे ते शोधता येईल त्यांना. आता ते तिथल्या नजीकच्या आमचे आमदार साहेबांकडून तो गेलता वाटतं ते काय. मग त्या आमदार साहेबांनी त्याला म्हटलं अरे तू असं आणि कशी बाई कुठे कायची, असं काय ते झालंय वाटतं त्यांचं. मला पण असंच ऐका आलं तिकडे ऑफिसमधून. हो सर, पण तुमच्या जेवढं सहकार्य होईल तेवढं. नाही, करणार ना, सहकार्य करणार ना, काही प्रॉब्लेम नाही. सहकार्य आपल्या माणसाला नाही करणार, कुणा करणार. तो मला चांगला ओळखतोय प्रकाश चव्हाण. हा चांगला. आता काय आहे त्याला तर मी किती वेळा सांगितलं काय ट्रेसिंग, त्याने आता दुसरा नंबर घेतला असता तर आपण कसं काय सांगणार. का असेल तर ते म्हटलं आम्ही लावतो. त्याचा जो नंबर होता त्या कुठल्या पोराचा तो आम्ही लावला, पण तो शहाणा झाला ना आता. हे नंबर त्याने आता बदलला असेल बहुतेक. तो कुत्राचा आपल्याला माहिती पण नाही, त्याला पण माहिती नाही. मी केलते त्या नंबरवर कॉल, पण ते नंबर स्विच ऑफ आहे. हा तेच ना, तो शहाणा झाला ना. पहिल्या वेळी आम्ही त्याला ट्रेसिंग केलता, त्याला बोललो पण, मग त्याची बायको आलती त्यावेळी. आता तो शहाणा झाला की आता फुल तयारी दिवशी सगळं केलेलं त्याचं. आणि हिला पण जायची इच्छा आहे, हिच्या मर्जीने गेलं ही, असं थोडीच आहे. हिला आम्ही गेलो विचारलं, ही म्हणजे नाही साहेब त्यांनी कोणी नेलं नाही, मी माझ्या मर्जीने गेलती आणि असं आमच्या घरी प्रॉब्लेम आहे तर काय बोलता. सगळं विषय झालता. म्हणजे ठीक आहे भाऊ म्हटलं, तसं ते म्हटलं स्टेटमेंट, तसं स्टेटमेंट मी घेतलं होतं तिचं. ते परत 4-5 महिने राहिली, आता मी जात नाही म्हटले. तिला काय ओके आली काय माहिती, परत गेली पळून. आता तर पोराला घेऊनच गेले. त्याच्या पुतण्याला विचारावं ना, त्याच्या पुतण्याला वगैरे फोन दे म्हणा. तू ठीक आहे, तू दारू पितोस ना, त्याला म्हणायचं तुझ्या पुतण्यात जरा नंबर दे म्हणायचं, मला बोल दे. त्याचं पुतण्या बघा कसं बोलते, हेच पिऊन पडते तर काय ते घरचे त्याचे मला किती तर सांगितले साहेब, आपण जर व्यवस्था राहील तर आपली बायको वर्षात पोहोच जाईल. बरोबर आहे सर. मग ती असं तुम्ही ते ऐकण्यापेक्षा त्याला म्हणा तुझ्या घरचे कोण आहे ते पुतण्याचा वगैरे नंबर दे म्हणा. पुतण्या त्यांच्या जरा मेन आहे, चांगला प्रतिष्ठित आहे व्यवस्थित. चालतंय बोलतो असं करा, सांगा त्याला समजा.
चालतंय. ठीक आपल्याकडून जेवढं होतं तेवढं सहकार्य करा पण. नाही करणार ठीक आहे. हो चालेल. हॅलो. हॅलो. हा तू दारू पण पितो का? नाही दारू पित काय कोण म्हणलं दारू पिते? तेच म्हटलं दारू पिऊन बायकोला हाणमार करतो काय? अहो नाही साहेब मला खोटं सांग कोणाला विचार मारत नाही मी सांगतोय का तुम्हाला काहीच नाही. हा हा इथे तुम्हाला कुणाला विचारायचं गावामध्ये आलं तुम्ही दारू पितोय का काय होतं तुम्ही कुणाला विचारा. अरे पण तुझ्या बायकोची मर्जी आहे त्यांच्यासोबत जायला. ती अहो, म्हणते की राहू शकत नाही मी तुमच्यासोबत. मी आता साहेबांसोबत बोललो जाधव साहेबांसोबत. हा. त्यांनी मला सांगितलं सगळं काय आहे ती पूर्ण स्टोरी. अहो ते झालं म्हणजे पण मग सांगतोय पोर काय मला आवडत राहू शकत तुम्ही काय म्हणले ते तुम्हाला. चालतंय. मी त्यांना म्हणलं तुमच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत करा त्यांना सहकार्य करा म्हणलं. आमच्या ग्रुपकडून जेवढी मदत होती तेवढे आम्ही पण सहकार्य करतो. ते काय झालं. आणि त्यांचा तपास चालू आहे म्हणजे त्यांनी कॉल ट्रेसिंगला टाकलेला आहे. हा हा चालू आहे म्हणले. आम्हाला कळालं की म्हणले लगेच सांगतोच म्हणले. अहो साहेब काय माहिती का ते हा. सोलापूरच्या साईडला आहे. हा हा त्यांनी हा ते मग तुला भाऊ हा त्या हा साईडला सोलापूरच्या साईडला आहे सोलापूरच्या तिकडे. हा ठीक. त्याचं गाव आहे ना त्याचं खुदगाव पंढरपूर आहे. हा ते म्हणले एकदा त्या मुलाला आम्ही बोलून घेतलं होतं तिथं आणली पण होती. एकदा बाईक तुमच्या ताब्यात दिली हा. त्यांनी काय मी स्वतः आणली होती त्यांनी काय आणली हा हा मी स्वतः जाऊन आणली ते. हा हा त्यांनी काय केलं काय विचारलं नाही त्यांनी. ठीक आहे बोललोय मी त्यांना. चालू आहे नंबर ट्रेसला टाकलेला आहे त्यांनी. ते म्हणले लोकेशन वगैरे ट्रेस झालं का सांगतो म्हणले. ठीक आहे. हा ठीक आहे.